दाखवलंय. पहिल्याच बॉलवरती तडाखा षटकार पाहायला मिळाला. धावसंख्या 59 धावा, 59 लॉस ऑफ 1 विकेट. इथे देखील फटका सजवलाय. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक दूरवरून येतोय आणि आता मात्र झेल कंप्लीट केलाय आणि या झेलनं मात्र खेळ संपलाय तो मंदार पाटीलचा. धावसंख्या धावपळकावरती 59 आपण पाहतोय. नवीन फलंदाज शंतनू पाटील मैदानाच्या आतमध्ये. हाईट कम पाईट ज्यादा अशी कामगिरी नेहमीच शंतनू पाटीलची आपण पाहतोय. पहिल्याच बॉलवरती लॉप केलाय. चेंडू हवेमध्ये, फलंदाज बाद. 42 वरती सागर तडपडतोय स्ट्राईक साठी, परंतु आता स्ट्राईक पासून तो वंचित राहील कारण की ह्या बॉलवरती देखील फलंदाज बाद झालाय आणि आता येणारा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळेल तो प्रेम पाटील. अंकित पाटीलची वापसी. पहिल्या बॉलवरती षटकार आला, त्यानंतर मात्र कमबॅक अंकित करत असताना, परंतु अजूनही 3 चेंडू शेष आहेत. 59 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. म्हणजे जर 60-65च्या आसपास धावसंख्या राहिली तरी मॅचमध्ये मजा येईल कारण की फाईट बॅक करण्याची ताकद टाकीगाव संघामध्ये आहे. त्यांची फलंदाजी आपण पाहिली मागील 2 मॅचमध्ये. अफलातून बॅटिंग त्यांनी देखील दाखवली आहे. म्हणजे मॅचमध्ये मजा येईल, परंतु येणारे 3 चेंडू कसे असतील त्यावरती ह्या सामन्याचं भवितव्य आहे. या 3 मध्ये आणखीन जर 2 मोठे हिट आले तर मॅच त्यांच्यासाठी कठीण बनेल. त्या फटका तर सजवलाय. चेंडू हवेमध्ये आणि वन्स अगेन विकेट हॅट्रिक या ठिकाणी कंप्लीट झाले. अंकित पाटीलनं स्वतःला सिद्ध केलं. षटकारानंतरची त्याची ही वापसी पाहायला मिळतंय. षटकार नंतरचं हे प्रत्युत्तर आहे त्याच्याकडनं. सलग 3 चेंडू आणि कॉट बॅनच्या माध्यमातून सलग 3 सफलता पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये टाकीगाव संघाकडनं, अंकित पाटीलकडनं. नवीन फलंदाज दिनेश कुटारकर मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडू ह्या सत्रातील शेष आहेत. 59 धावा धावपळकावरती. पहिल्याच बॉलवरती षटकार आला होता. असं वाटलं होतं की दडपण असेल ते अंकित वरती, परंतु अगदी नॅचरल स्ट्रेंथ वरती त्यानं गोलंदाजी केली आणि टायगर संघाला अंतिम टप्प्यामध्ये का होईना थांबवण्याचं काम त्यानं केलंय.